श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असतं तेव्हा तेव्हा आपली वास्तू म्हणजे आपलं घर एक विशिष्ट प्रकारचा संकेत हा आपल्याला देत असतं. कधीकधी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तूच अचानक चांगली सुरू असताना ती बंद पडते, किंवा आपली गाडीही अचानक बंद पडते, किंवा आपल्या घरामध्ये काही अशा गोष्टी घडत असतात की त्या आपल्याला अस्वस्थ करतात आणि यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरावर काहीतरी संकट हे येणार आहे. कधीकधी आपलं मनच हे आपल्याला सांगत असतं की आता काहीतरी होणार आहे, आता काहीतरी घडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल आणि तुमची वास्तू ही जर तुम्हाला येणाऱ्या संकटांविषयी काहीतरी संकेत हे देत असेल, तर अशावेळी या अपरिचित असणाऱ्या संकटांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठीच तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. घरावर कोणतंही संकट अचानक येऊ नये यासाठी तुम्हाला दिवा लावून हा एक अत्यंत प्रभावी मंत्र बोलायचा आहे. जर तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरावर आता काहीतरी संकट हे येणार आहे, तर तेव्हा जर तुम्ही दिवा लावून हा मंत्र म्हणाल तर तुम्हाला अचानक येणाऱ्या संकटापासून नक्कीच मुक्ती मिळेल. या मंत्राच्या शक्तीमुळे, या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या घरावर अचानक येणाऱ्या संकटांपासून तुमचं संरक्षण होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की जेव्हा आपल्या घरावर कोणतं तरी संकट हे येणार असेल, तर तेव्हा आपण दिवा लावून कोणता अत्यंत प्रभावी मंत्र हा म्हणायचा आहे, याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. संकट हे तर आपल्या प्रत्येकावर केव्हा ना केव्हा येतच असतं, पण अचानक येणाऱ्या या संकटांपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. संकट हे तर काही आपल्याला सांगून येत नाही, ते केव्हाही कुठेही कसंही कोणावर येत असतं आणि अचानक येणारं संकट टाळण्यासाठीच आपल्याला दिवा लावून हा एक मंत्र बोलायचा आहे. या मंत्रामुळे आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संपूर्णपणे संरक्षण होतं. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की आपल्या देवघरासमोर एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावायचा आहे. आणि जर तिळाच्या तेलाचा दिवा लावणं तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही साध्या तेलाचा, तुमच्याकडे जे तेल असेल तर त्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. पण जर तिळाच्या तेलाचा दिवा लावणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचाच दिवा लावा. कारण आपल्या हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात तसंच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचं खूपच महत्त्व हे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आपण अशा तिळाच्या तेलाचा दीप हा लावायचा आहे. जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तर तेव्हा आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक झालेलं आपल्याला जाणवतं. कारण त्या दिव्याची सकारात्मकता आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरत असते आणि दिवा हा अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. दिव्याला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आपल्या घरात दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती या सर्व काही नष्ट होत असतात आणि आपल्या घरातलं वातावरण हे पूर्णपणे प्रसन्नतापूर्वक होत असतं. तर असं हे दिव्याचं खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा हा लावत असतो. बघा, जेव्हा तुम्ही असा हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावाल, तेव्हा तुमच्या घरातली अस्वस्थताही दूर झालेली तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये हळूहळू शांतताही प्रस्थापित होईल. अनेक लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. तुमचं अस्वस्थ झालेलं मनसुद्धा यामुळे शांत होईल. हा दिवा लावताना यामध्ये तिळाचं तेल घालून कापसाची दुहेरी जोडबाद करून ती लावायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल आणि जर काही कारणाने हा दिवा जर विझला, तर तुम्ही कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये आणू नका. मनात कोणतीही शंका न आणता तुम्ही हा दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि पुन्हा हा दिवा लावल्यानंतर तुम्ही देवांना आणि या दिव्याला मनोभावे नमस्कार करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला प्रत्यक्ष भाग्यविधाता असं म्हटलं आहे आणि म्हणून अशा दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्या दिव्याखाली आपल्याला काहीतरी आसन हे अवश्य द्यायचं आहे. कारण दिवा देवाचे प्रतीक आहे, म्हणून आपण देवाला बसायला आसन देतो, त्याप्रकारे दिव्यालासुद्धा फुलांच्या पाकळ्यांचं किंवा झाडाच्या पानांचं किंवा तांदळांचं आसन हे द्यायचं आहे. किंवा मग तुम्ही या दिव्याखाली एक छोटीशी प्लेटसुद्धा ठेवू शकतात. जोही दिवा आपण लावत असतो, तर त्या दिव्याला आसन देणं हे अतिशय उत्तम मानलं जातं. दिवा
कोणत्याही प्रकारे आपल्याला खाली चुकूनही ठेवायचं नाही आहे, तर त्याला आसन हे द्यायचंच आहे। आणि असा हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये कोणत्या दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे, तर त्यातली पहिली दिशा आहे ती म्हणजे उत्तर आणि दुसरी दिशा आहे ती म्हणजे पूर्व। या दोनपैकी कोणत्याही दिशेला आपण या दिव्याची वात करू शकतात। असं म्हटलं जातं की आपण जर या दोन्ही दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला दिव्याची वात केली तर त्या योगे आपल्या वास्तूमध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींना सुख हे प्राप्त होतं, सोबतच त्यांना दीर्घायुष्यसुद्धा प्राप्त होतं। म्हणजेच त्या घरात राहणारे लोक हे अकाल मृत्यूच्या भयापासून दूर राहतात, त्यांना अकाल मृत्यूचे भय हे कधीही राहत नाही, दीर्घायुष्य हे त्यांना प्राप्त होत असतं, उत्तम आरोग्य हे त्यांना लाभत असतं। आणि म्हणूनच असा हा दिवा देवघरामध्ये लावत असताना तो आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच लावायचा आहे। चुकूनही या दिव्याचे तोंड आपल्याला दक्षिणेकडे करायचं नाही आहे आणि शक्य झाल्यास पश्चिम दिशेकडे सुद्धा या दिव्याचं तोंड तुम्ही करू नका। जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, खूप मोठमोठी संकटही आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर येऊ शकतात, तर मग तेव्हा तुम्ही असा दिवा हा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर आसन टाकून आपल्याला हात जोडून बसायचं आहे आणि या एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। आणि या मंत्राचा जप आपण कमीत कमी 21 वेळेस आणि जास्तीत जास्त 108 वेळेस करायचा आहे। आणि ज्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर तो आहे दुर्गा मातेचा मंत्र आणि हा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो, त्यामुळे या मंत्राचा जप केल्यामुळे दुर्गा देवी माता तुमच्या घरावर येणारं संकट हे नक्की दूर करेल। आणि अतिशय साधा सोपा असा हा मंत्र आहे। हा मंत्र असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिने दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। तर असा हा अगदी साधा सोपा दुर्गा मातेचा मंत्र आहे। दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये सुद्धा हा मंत्र दिलेला आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहून देत आहे, तर तुम्ही तिथे बघून हा मंत्र म्हणू शकतात। या मंत्राच्या जपामुळे दुर्गा देवी माता तुमच्यावर येणारं सर्व संकट हे नक्कीच दूर करेल, अचानक येणाऱ्या संकटांपासून तुमचं संरक्षण करेल। आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरावर कोणतं तरी संकट येणार आहे असं वाटत असेल तर तेव्हा तुम्ही देवघरासमोर दिवा लावून हा दुर्गा मातेचा मंत्र नक्की म्हणा। ज्याच्या घरामध्ये दिवा हा तेवत ठेवला जातो तर त्या घरामध्ये आनंदाची निर्मितीही नक्की होतच असते, सुखशांती त्या घरामध्ये निर्माण होत असते। आपल्याभोवती आणि आपल्या घराभोवती एक प्रकारे संरक्षण कवचच हे या दिव्यामुळे तयार होतं। आणि म्हणूनच असा हा दिवा प्रज्वलित करून दुर्गा मातेचा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अस्वस्थ वाटेल, काहीतरी खूप मोठं संकट आपल्या घरावर येणार आहे असं वाटेल, तर तेव्हा तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून या मंत्राचा 108 वेळा किंवा कमीत कमी 21 वेळा जप हा नक्की करायचा आहे। बघा, यामुळे तुमचं मन हे सुद्धा शांत होईल आणि तुमच्या घरावर येणारं संकटसुद्धा देवी मातेच्या कृपेने दूर होईल, तुमच्या घराचं संरक्षण दुर्गा माता नक्की करेल। आणि हा जो काही उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर या उपायाचा अनुभव हा बऱ्याच जणांना आलेला सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।